ही बातमी आहे शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता। गेल्या 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये इथे मृत्यू होण्याची या भागातली ही तिसरी घटना आहे। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी आणि कार्यालय जाळलं। पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृत मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नसल्याची भूमिका पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतली आहे। 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि त्यांनी रस्त्यावरती ठिय्या मांडला। पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। या बंद करण्याची मागणी नागरिक करतायत। शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय आणि नुकताच एका 13 वर्षांचा देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत या मृत मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नाही अशी भूमिका पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतली आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि तीनही तालुक्यातल्या ग्रामस्थांनी आज मंचर या ठिकाणी पुणे नाशिक महामार्ग अडवलाय। गेले 3 तासापासून पुणे नाशिक महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय या आंदोलनामध्ये खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल आणि शिरूर तालुका असेल या सर्व तालुक्यातील नागरिक सहभागी झालेत। बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याचबरोबर राज्याचे वनमंत्री आणि राज्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट द्यावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलक गेल्या 3 तासांपासून या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती बसलेत। वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काय सांगा? खरं तर बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय आणि आता इथे पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन चाललंय। हा काय पहिला मृत्यू नाहीये, हा आहे तिसरा मृत्यू आणि 22 दिवसामध्ये 3 मृत्यू, 7 दिवसाला 1। म्हणजे काय आम्ही काय बिबट्यांना माणसांची खुराक लावली आहे काय? इथले प्रथम आमदाराला, प्रथम नागरिक आमदार, त्यांना आम्ही सांगितलं जनजागृती मोहीम काढा, त्यासाठी लवकर काहीतरी उपाययोजना करा। ते सांगतात मी साधा आमदार आहे, माझ्या हातात काय नाही। मग राजीनामा द्या ना तुम्ही जर साधे आमदार आहेत तर घरी झोपा। तुमच्याकडनं होत नसेल, तुम्हाला इलेक्शनला आले का तुम्हाला कारखान्याचे 8-8 कोटी रुपये 8 दिवस वाटता येतात, मग कारखान्याच्याच साठी ऊस लावलाय, त्या ऊसामध्येच बिबट्या पोहोचतोय, मग त्याच भागनिधीमधून तुम्ही उपाययोजना करा ना। तुम्ही काय पाठीमागे सरताय? खरं तर आंदोलन सुरू आहे। आंदोलनात प्रमुख काय मागण्या आहेत? अजून किती आंदोलन चालेल? आंदोलनाची प्रमुख मागणी एकच आहे की इथले पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी आलंच पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला ठोस असा पुरावा, इथला ठोस असा उपाययोजना केली पाहिजे। त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। 1 दिवस लागू किंवा 4 दिवस लागू, आमचा ठाम निर्धार आहे। खरं तर जोपर्यंत राज्याचे वनमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आंदोलनाला भेट देत नाही आणि घटनास्थळाला भेट देत नाही आणि बिबट्या समस्यावरती ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।